हे पोरांनो बसून घ्या सगळी बसून. या ठिकाणी आपल्याला भाऊ आज बार्शी नगर परिषद बार्शीमध्ये आपला झेंडा फडकलाय आणि नाळेताईच्या रूपाने आपल्याला पहिला नगरसेवक बार्शी नगर परिषदेला आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीला या ठिकाणी मिळाला आहे. आणि आपल्या सुद्धा प्रभाग 14 मध्ये एक आनंदाची बातमी आहे भाऊ की आदरणीय अपक्ष उमेदवार संजयजी बोधले यांनी देखील आपल्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांचा आपण सत्कार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आदरणीय संजय बोधले आपल्याला विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचंय. यानंतर आपल्या या भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्याध्यक्षपदी असलेले सूर्या मस्के यांचा देखील जाहीर प्रवेश झाला. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे. आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी इथे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये स्वागत करूयात. यानंतर बार्शी तालुक्यामध्ये एक कडाडणारे तोप म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आदरणीय किशोरजी मांजरे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष आदरणीय किशोरजी मांजरे सर यांनी देखील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी राजभाऊ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया. फोटो घ्या भैया मध्ये येऊन. आणि खरं म्हणजे प्रत्येक समाजाला सोबत घेणारं नेतृत्व म्हणजे राजाभाऊ राऊत आहे. आणि त्यांच्या या दृढ संकल्पावर त्यांच्या या विचाराला पाठिंबा देत सोपल गटाला धक्का देत या ठिकाणी राऊत गटामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये वैद वस्तीचे नेते आदरणीय शंकरभाऊ गंजे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. 50 कार्यकर्त्यांसहित त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूयात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या उक्तीप्रमाणे राजाभाऊंनी प्रत्येक समाजाला कायम सोबत घेतलंय आणि 18 पगड जातीतील सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं हे व्यक्तिमत्व आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर आपण या कॉर्नर सभेला या ठिकाणी सुरुवात करतोय. बार्शीची लाडकी बहीण भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तेजस्विनीताई कटले व प्रभाग क्रमांक 14 मधील अधिकृत उमेदवार दीपक आंबारे व लक्ष्मीबाई गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली ही कॉर्नर सभा सर्वप्रथम या सभेला मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय. किशोर मांजरे सर आपल्याला विनंती करतो की आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. बार्शी तालुक्याची कडाडती तोफ. या भागाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय नाना पवार आपल्याला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यावं. आजच्या या कॉर्नर सभेसाठी बार्शी तालुक्याचं विकास रत्न आणि या तालुक्याला गेल्या 50 वर्षापासून एक दिशा देणारं आणि खऱ्या अर्थाने विकासाचं बीज ज्यांनी रोवलं ते तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय राजाभाऊ, आदरणीय आंदळकर साहेब, सन्माननीय लोहमामा चव्हाण, बाळमामा देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब कापसे, आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊ आता या ठिकाणी सत्कार झाला आणि सांगितलं की प्रवेश केला गेला. मला आपल्याला एवढंच सांगायचंय, भाऊ लेख कितीही मोठ्या घरी द्या, त्या अगदी कोट्याधीश असू द्या, पण तिचं माहेर कितीही गरीब असू द्या, पण तिला माहेरात आलं की सुख वाटतं. तशी खऱ्या अर्थानं माझी आज परिस्थिती झालेली आहे. या भागामधलं नेतृत्व काकासाहेब फुर्डे असतील, दीपक आबा राऊत असतील,
विजयजी चव्हाण असतील किंवा आमचे नागजी दुधाळ असतील, महेश देशमुख असतील, की रोज मला सातत्यानं म्हणजे राजकारणाच्या पलीकडचे संबंध आम्ही जपले होते आणि नेहमी बहुत चर्चा व्हायची की सर तुम्ही आमच्या कळपातनं बाहेर गेलेत, आमच्या कळपातनं बाहेर गेलेत. पण एकच सांगतो भाऊ, आज काल तुमची माझी चर्चा झाली आणि आमच्या पायगुणानं आज पहिला नगरसेवक त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आला. ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली खऱ्या अर्थानं नांदी आहे. गेल्या परवा 2 दिवसाखाली भाऊ या ठिकाणी एक सभा झाली. मी दीपकरावला विचारलं की नेमकं आम्ही या सभेमध्ये बोलायचं काय. विकासावरती आम्हाला काडी मात्र बोलण्याचा अधिकार राहिला नाही, तेवढा विकास आपण केला. मग अशी काका फुलेंच्या बाबतीमध्ये चर्चा करीत असताना त्यांनी मला सांगितलं किंवा मीही त्याचा भाऊ त्यावेळेस साक्षीदार होतो, हा जो रस्ता आहे तुम्हाला हक्कानं भांडून काका फुलेंनी घेतला. तुम्ही त्यावेळेस म्हणले तू काही एकटाच लाडका नाही. 2 वेळेस काका फुले आम्ही सगळे तुमच्याकडे आलो, परंतु आपल्या माध्यमातून हा पूर्ण रस्ता झाला, पाण्याच्या टाक्या झाल्या, अंतर्गत रस्ते झाले आणि आता खऱ्या अर्थानं ज्या भागामध्ये विकास केलाय त्याची पोच पावती देण्याचं काम हे तुमच्या माझ्या मतदारांच्या माध्यमातून झालं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका मला या ठिकाणी मांडायची. भाऊ निश्चितपणानं मला एवढंच म्हणायचंय की आम्ही जन्मलो मातीत किती होणार का माती, आम्ही जन्मलो मातीत किती होणार का माती. अरे खापराच्या दिव्यातल्या कधी पेटणार वाती, त्या वाती पेटवण्याचं काम खऱ्या अर्थानं आज या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं केलं पाहिजे. आणि दीपक अंबारे असतील किंवा आपल्या गव्हाणेताई असतील, या दोघांना प्रचंड मतानं निवडून आणणं ही आता तुमची माझी गरज आहे. ही तुमची माझी चळवळ झाली पाहिजे. आपण मनापासून मनापर्यंत जर काम केलं तर भाऊ निश्चितपणानं सगळ्यात जास्त मताने या वार्डातला दीपक अंबारे आणि गव्हाणेताई निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करतो. किरण अंबारे, दीपक अंबारे आपली जोडी चांगली आहे. तुमच्या जोडीला मदनदादा गव्हाणेसारखा एक प्रगल्भ नेतृत्व या ठिकाणी तुम्हाला लाभलेलं आहे. अनेक कार्यकर्ते तुमच्या समोर येतात. आताच या ठिकाणी घोषणा झाली की संजय दादा बोधले यांनी आपल्याला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. निश्चितपणानं संजय दादा बोधले यांच्या सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि फक्त भाषण करून जाणार नाही तर विकासाची गंगा ज्यांनी आजपर्यंत या तालुक्यामध्ये शहरामध्ये आणली गेली त्या विकासाला जागृत राहून खऱ्या अर्थानं तुमची माझी नैतिकतेची जबाबदारी आता आपल्यावरती येऊन पोहोचलेली आहे. एक नैतिकता म्हणून तुमच्या माझ्यातनं मतदानातनं ते आता उतरलं पाहिजे. भाऊ आपण काळजी करू नका. या बार्शी शहरामध्ये आपण जो विकासाचा घोडदौड या ठिकाणी चालू केलेली आहे, आदरणीय देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून असेल, आदरणीय नरेंद्र साहेबांच्या माध्यमातून असेल, आपले पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब असतील. आणि भाऊ परवा पुण्याला गेल्यानंतर चर्चा झाली आणि पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही बसलो असताना आंदळकर साहेब बार्शी कुठले बार्शीचे म्हणल्यानंतर ते म्हणले राजभाऊ राऊत हे देवेंद्र फडणवीसाच्या गळ्यातले ताईत आहेत. एवढं मोठं बक्षीस, एवढी मोठी नैतिकता खऱ्या अर्थानं आदरणीय भाऊंनी सांभाळलेली आहे. फक्त आपण आता एवढंच काम करायचं आहे की जी भाऊंची जी प्रतिमा आपण फडणवीसांच्या समोर उभा केलेली आहे, तयार केलेली आहे, त्याला अधिक कसं सुबकता आणता येईल आंदळकर साहेब या दृष्टीने आम्ही कार्यकर्ते निश्चितपणानं पायाला भिगरी बांधून फिरू. प्रत्येकाच्या घरी जाऊन श्रीकांत बोधले, प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण पाया पडू आणि ह्या सगळ्याचं रूपांतर येणाऱ्या 3 तारखेच्या विजयामध्ये आपण आणू. तशा पद्धतीची एक वैचारिक भूमिका, एक विनंती या भगवंताच्या चरणी मी या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय नाना पवार आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. आदरणीय बापूसाहेब जगताप आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. माननीय संजय बोधले यांनी बिनशर्त या ठिकाणी पाठिंबा दिला, त्यांचा सन्मान होणार आहे. मी माननीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की अपक्ष उमेदवार ज्यांनी आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिलाय त्या संजय दादा बोधले यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये देखील या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय. माननीय सुधीरजी चव्हाण आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय प्रकाश पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन बसायचंय. यानंतर या ठिकाणी या सभेमध्ये मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय आदरणीय
शिवसेना नेते आदरणीय भाऊसाहेब आंदळकर यांना, बापू जगताप आणि नानासाहेब पवार आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा जामदार राजा शिवछत्रपती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू अहिल्यादेवी होळकर. आज व्यासपीठावरती उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वाखाली बार्शी नगरपालिकेची निवडणूक लढवली जात आहे, महायुतीचे नेते माजी आमदार माननीय राजाभाऊ राऊत, व्यासपीठावरती उपस्थित असलेली सर्वच मंडळी आणि या ठिकाणी जमलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनींनो, पहिल्यांदा मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं, मूळ तर शिवसेनाचं अस्तित्वच माननीय राजाभाऊ राऊत यांच्यामुळे आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक लढवत असताना पहिल्यांदा शिवसेनेचा या ठिकाणी महायुतीचा झेंडा आज आमच्या नाळेताईच्या स्वरूपानं या ठिकाणी शिवसेनेचा विजय झालेला आहे आणि हा भगवा आम्हाला मिळण्याचं सौभाग्य हे केवळ राजाभाऊ राऊत यांच्यामुळे शक्य झाले आहे. जी भूमिका राजाभाऊनी, मला तर वाटतं तुमच्यामुळे आज शिवसेना आमची सुद्धा एकत्र आलेली आहे. आता आनंदभाई यादव आहे, बाकीची मंडळी आहे, ठोंगे पाटील साहेब आहेत, खंदारी साहेब आहेत. माननीय राजाभाऊ राऊत हे विकासरत्न, कधी कधी मी ह्या रोडने मी मगाच भाऊला म्हटलं की असा विकास किंवा असे रस्ते अकलूजला सुद्धा नाही, अशी परिस्थिती बार्शीची भाऊने केलेली आहे. प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्येक समाजाला मान सन्मान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आम्ही काय म्हणतात, धूड पोरासारखं आमचा कसंही भाषण असायचं, पण भाऊनं सांगितल्यापासून त्यात सुधारणा करून या ठिकाणी आम्ही व्यवस्थित या ठिकाणी आम्हाला शिस्तबद्ध या ठिकाणी काम चाललेलं आहे. प्रत्येक समाजाला समाज मंदिर या ठिकाणी बांधून देण्याचं काम भाऊनी केलेलं आहे. या समाज मंदिरावरती सुद्धा विरोधकांनी काही आक्षेप घेतले अधिवेशनमध्ये, स्वतः तर काही करायचं नाही, जास्त मी बोलणार नाही, परंतु हे विकासरत्न आपल्याला ते काय म्हणतात त्याला, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गळ्यातले ताई आत्ता सांगितलं, त्यांच्याच नाही या तिघाचे, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आमचे सुद्धा साहेब त्यांच्याशी कोणाचं ऐकत नाही, अशी परिस्थिती भाऊची आहे. त्यामुळं मान सन्मान जो आहे हा भाऊमुळे या ठिकाणी बार्शीकरांना मिळणार आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये या ठिकाणी 50,000 हेक्टर या ठिकाणी जमीन ओळीताखाली आणण्याचं काम या ठिकाणी सांगितलं. पाण्याचा प्रश्न भाऊ सांगतील आपल्याला. या ठिकाणी कोविडच्या माध्यमातून मगाशी आम्हाला सांगितलं गेलं, या ठिकाणी किती काम आपण शिवसेनेच्या माध्यमातून भाऊच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण केलं. कुणाला अन्न कमी पडू दिलं नाही. कोरोनामध्ये क्वारंटाईन लोक झाले, घाबरले होते, त्यांना आधार देण्याचं काम आपण केलं. हिंदू मुस्लिम या ठिकाणी एकत्र येऊन स्टार फाउंडेशनचे आमचे इब्राहिम भाई आहेत, बाकी सगळे म्हणजे मुस्लिम बांधव खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आपलं काम केलं. या ठिकाणी कोरोना या ह्याचा काढा, हा जो मालेगाव काढा आहे, प्रत्येक 138 गावाला त्या ठिकाणी 200 लिटर पुरवला. कुणीही काम केलं नाही, एवढं काम केलं भाऊनी. ऑक्सिजन कमी पडत होता या ठिकाणचं सगळं, जगदाळे मामा हॉस्पिटल, इतर हॉस्पिटल, काय असेल ते आपली ताकद लावून या ठिकाणी जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न भाऊनी केला. एवढंच नाही तर आमचा त्यांचा थोडासा विरोध त्यावेळेला होता. तर आज बाजारपेठली मधली इतर जी झाडी आहे, जी हिरवीगार बार्शी बाजारपेठ दिसते, सावलीला बसल्यानंतर आपलंच नाव घेतलं जातं, या पद्धतीनं ती झाडी सुद्धा निरावली असेल त्यावेळेला. परंतु भाऊच्या काय म्हणतात, नाहीतर पोलिसांनी बाकीचे सगळे आलेच होते काढायला, परंतु भाऊ आले, त्यांनी जाग्यावर येऊन, बरोबर आहे का, त्यांनी चर्चा केली आणि भाऊने सांगितलं झाडी काढायची नाही, माझ्या जनतेसाठी आवश्यक आहे. एखादं कुठं अडचण येत असेल त्याला शिफ्ट करून हे सुद्धा दातृत्व नेतृत्व या ठिकाणी लागतं, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. भविष्यामध्ये बार्शी सुजलाम सुफलाम करण्याची असेल तर या ठिकाणी नगरपालिका 2016ला आपण या ठिकाणी राजाभाऊ आणि आम्ही एकत्र होतो. आपण आझाद चौकात जी सभा झाली, वातावरण बदललं. 29 नगरसेवक आणि मुस्लिम समाजाची आसिफ भाई तांबोळी नगराध्यक्ष पदावरती तुम्ही निवडून दिलेले आहेत. प्रभाग 14 मध्ये ज्या गव्हाणीताई आणि आमचे नाही अंबुरे, तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्याचं कॅन्सर हॉस्पिटलला 13 एकर जमीन दातृत्व ज्या मालक कंपनी कतले मालकांनी दिलं, त्यांच्या या ठिकाणी तेजस्विनी कतले या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला उभ्या आहेत आणि त्या मानानं प्रचंड मतानं आपल्याला निवडून द्यायचं आहे. 42 पैकी 1 नगरसेवक तर आलेलाच आहे आणि बाकीचं सुद्धा इतिहास करून दाखवायचा आहे. 30+ नगरसेवक आणि नगराध्यक्ष विक्रमी मतानं या ठिकाणी
आपल्याला निवडून द्यायचं आहे. कमळ आणि धनुष्यबाण या ठिकाणी कमळावरती आणि ह्याच्यावरचं बटन दाबून प्रचंड मतानं आपण निवडून द्यावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि आम्हाला जो शिवसैनिकांना किंवा आमच्या ह्याला जो भाऊनी मूळ तर शिवसैनिकच भाऊ सेनेतच ही होतेच आहेतच आणि त्यांच्या ह्यानं या ठिकाणी महायुतीचं या ठिकाणी सरकार आपल्याला वरती केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, नगरपालिका आपली आली तर पाईपलाईनचं बाकीचं काम भाऊ सांगतील. तुम्हाला माय माऊलीला माता भगिनीला कसलीही अडचण येणार नाही असं हे नेतृत्व आहे एवढंच सांगतो. आणि कमळाच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मताने या ठिकाणी उमेदवार आणि नगराध्यक्ष निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि निवडणूक रंगात यायच्या अगोदरच भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 7 मधील आदरणीय नाळेताई या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाजवळ यायचंय. सर्वच माता भगिनींना विनंती आहे की आपण व्यासपीठाजवळ यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होणार आहे. एक जावा इथून जावा इथून जावा 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 ताई जावा इथून हा जावा जावा नाही घरी द्या किती थोडं हो. या बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गमतीचा भाग भाऊ असा झालाय की जवळपास 9 उमेदवार विरोधी पार्टीतील गेट किंग आहेत. गेट किंग म्हणजे दुसऱ्या वर्गातनं आणून इथे उभा केलेले आहेत वेगवेगळ्या भागातील. आणि एकतर उमेदवार आपले बिनविरोध निवडून आले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करायचे. बोला भारतीय जनता पार्टीचा, सेनेचा, भारतीय जनता पार्टी महायुतीचा. जय भवानी. यानंतर बार्शी तालुक्याचे विकासप्रिय नेतृत्व आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय राजाभाऊ राऊत. कॉपीराइट पडते. आजच्या या प्रभाग क्रमांक 14 मधील प्रचाराच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नायकवडी साहेब, उपस्थित व्यासपीठावरती आदरणीय शिवसेनेचे धुरंधर नेते भाऊसाहेब आंदळकर साहेब, त्याचबरोबर उपस्थित बाबासाहेब कापसे. आत्ताच ज्यांनी एक जिभेवरती सरस्वती असं वक्तृत्व असलेले थोड्या काही कारणास्तव दुरावले होते असे आमचे किशोर मांजरे सर, शिवसेनेचे अध्यक्ष आनंद यादव, आमचे सहकारी मित्र अमोल सुरवशे, आदरणीय माझे गुरुवर्य मार्गदर्शक जगताप सर, आदरणीय आमचे मराठा महासंघापासून मार्गदर्शक आदरणीय लहुजी चव्हाण, नागजी मामा तिकडे बसले गे कातुरे, त्याचबरोबर आमच्या या आपल्या प्रभागातील उमेदवार आमच्या आदरणीय बाप्पांच्या सौभाग्यवती व आमचे टिंकू ज्यांनी ह्या प्रभागामध्ये अत्यंत चांगलं काम केलं, त्याच्या मातोश्री जे गावाने ताई, त्याचबरोबर आदरणीय आमचे जगताप बापू आमचे ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती केली. आणि एक मराठी माणूस काय करू शकतो असं एक उदाहरण म्हणलं तर आमचे तार इलेक्ट्रिकचे आमचे गायकवाड, त्याचबरोबर आमचे थोडे दाभाळी उमाचा तायप्पा, त्याचबरोबर आमच्या बरोबर सातत्यानं काम केलं. परंतु संजू कसं काय आमच्यापासून थोडं निसटला होता ते कळलं नाही, पण योग्य वेळी या ठिकाणी आम्हाला पाठीमध्ये आमचा संजू आदरणीय पाटील अप्पा, आमचे सुधीर चव्हाण, उपस्थित सर्व सुनील कांबळे, उपस्थित आमचे समीरभाई, जहांगीरभाई, सर्व पत्रकार बंधू आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं बांधवांनो या ठिकाणी विषय असा असतो की कुठलीही निवडणूक लागू द्या की कोण उमेदवार
हा खऱ्या अर्थानं सगळ्यांना प्रश्न असतो. परंतु सगळ्यांच्या त्यागातून ज्यावेळेस काही उमेदवाऱ्या पुढे येतात आणि 2-2, 3-3, 4-4, 5-5 तोला मोलाची माणसं असतात आणि त्याच्यातून सगळ्यांच्या विचारातनं कुणाला तरी एका जागेवरती एकच उमेदवार, दुसऱ्या जागेवर दुसरा, असं एका प्रभागात 2 उमेदवार अशी निवड करायची वेळ येते. त्यावेळेस आमचं सुद्धा मन सुन्न होतं, नेमकं कुणाच्या बाबतीत निर्णय घ्यावा. असं जवळपास 15-15 दिवस, महिनाभर पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत खल चाललेले असते. आणि अशातनं आपलं काय चुकतंय का, कुणी आपल्यावर नाराज होईल का, कोण नाव ठेवून का, ही मनामध्ये सातत्यानं एक काळजी असते. आणि ती काळजी या प्रभागातली दूर करण्याचं काम या ठिकाणी आमचे विशाल बागल यांनी सुद्धा इच्छुक होते, त्यांनी अर्ज पाठीमागे घेतला. सचिन नागनेनी सुद्धा अर्ज पाठीमागे घेतला. उमेश कांबळेंनी, जांभळीताई यांच्या मोलच्या मातोश्रीनी, त्याचबरोबर आमचा गेल्या वेळचा राजू पोकळे नगरसेवक होता, त्यांनी सुद्धा मोठं संजू तू पण मन केलं, तू पण काळजी करू नको. माझं सगळ्यांवरती लक्ष असते, बारीक लक्ष देणारा मी कार्यकर्ता. खास करून काकाही या प्रभागात प्रभाग बदलले, रचना बदलली आणि सगळ्यांची भावना होती की मला परत काही जणांनी फोन पण केली व काकाला उमेदवारी कशामुळे नाही. परंतु ज्यावेळेस पार्टीला खऱ्या अर्थानं बांधवांना गरज असते, आज आपल्याला गेल्या वर्षापूर्वी एक धक्का बसलेला आहे. आपण त्या धक्क्यातनं सावरण्याकरता, आपण पार्टी करता योगदान देणं ही काळाची गरज आहे. आणि ती गरज ओळखून काकांनी सुद्धा 2 पाऊल मागे ठेवून दीपकला पुढे केलं. आणि दीपक आणि मी एकच उमेदवार आहे ही भावना ज्यावेळेस निर्माण या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये होती ना, त्यावेळेस निवडणूक जिंकण्याकरता कुणीच रोखू शकत नाही. ही खऱ्या अर्थानं ज्यावेळेस या पार्टीचा किंवा आपल्या कुटुंबातला कार्यकर्ता, जनता, माता भगिनी ज्यावेळेस ही निवडणूक ताब्यामध्ये घेतात, त्यावेळेस कुठली ताकद, आता ही निवडणूक माझ्या हातात राहिलीच नाही, ही सगळी जनतेच्या ताब्यात निवडणूक गेलेली. मी पाहतोय बारीक चित्र या 5-6 दिवसामध्ये, तर सगळी जनता म्हणते की या बार्शी तालुक्याच्या भवितव्याकरता महायुतीशिवाय इथं कुठलाही पर्याय नाही. या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बार्शी नगरपालिकेची सत्ता, बाजार समिती सत्ता आणणं क्रम प्राप्त आहे. त्यामुळे आज बांधवांनो, आज जी दातृत्व असलेली माणसं आहेत किंवा जी काम करणारे कार्यकर्ते आहेत किंवा ज्यांनी या समाजासाठी, या बार्शी करता योगदान दिलेलं आहे, अशी माणसं तुमच्या समोर या ठिकाणी उमेदवार म्हणून मत मागते. आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या आदरणीय, आपल्या सगळ्यांची लाडकी बहीण तेजस्विनीताई कथले यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या माध्यमातून त्या उमेदवार आहेत. त्यांच्या घराण्याचं सुद्धा आपल्याला महत्व माहित असेल मानून की मुंबईला एक हॉस्पिटल होतं, कॅन्सर हॉस्पिटल. त्यानंतर सुनील दत्त, नरकेश दत्तला ज्यावेळेस कॅन्सर झाला आणि त्यांना त्या कॅन्सरच्या आजारानं त्यांना काही अडचणी आल्या आणि नेने, आदरणीय नेने डॉक्टर यांनी कथले घराण्याला विनंती केली की आम्हाला जागेची आवश्यकता आहे आणि या बार्शीमध्ये, या मराठवाड्याच्या परिसरामध्ये एक हॉस्पिटल असावं ही नेने साहेबांची भावना होती. खऱ्या अर्थानं नेने साहेब अमेरिकेला जाणार होते, परंतु बार्शीचे सुपुत्र म्हणून या ठिकाणी राहिले आणि त्यांनी कथले परिवाराला विनंती केली आणि कथले परिवाराने सुद्धा 13 एकर जमीन दिली आणि त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल उभं राहिलं. आपल्या बार्शीसह असंख्य तालुक्यातून त्या ठिकाणी रुग्ण उपचार करता येतात आणि त्या ठिकाणी सुद्धा असंख्य लोकांना त्या ठिकाणी काम मिळालं. त्याच्यावरती आता त्याचा दुरुपयोग होतो, थोडा भाग वेगळा आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा असंख्य लोकांची उपजीविका करण्याचं किंवा काही डाळ मिल करण्याकरता किंवा उद्योग उभा करण्याकरता त्यांनी जागा दिल्या. काही 4 लोकांच्या प्रपंचाला मदत करणारं घराणं, त्यांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी आपण दिलेली आहे. टिंकूनही फार या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम केलं. आमच्या पोकळेताईने पण फार चांगलं काम केलं. काकाही पलीकड नगरसेवक होता, आमच्या दोन मोरे मावशी पण आमच्या नगरसेविका होत्या. ह्या सगळ्यांनी बांधवांना अत्यंत तळमळीने आणि चांगलं काम केलं. आता इथं जर पाहिलं येईल नेमकं आपण बार्शीत आहे का मुंबई पुण्यामध्ये, अशी परिस्थिती या ठिकाणी, अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला निर्माण झाल्याची या ठिकाणी दिसते आणि अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी आपण प्रत्येक कामामध्ये सहभाग घेतला. या शहराचा, या तालुक्याचा विकास करण्यामध्ये रात्रंदिवस आपण या ठिकाणी प्रयत्न केले. परंतु बांधवांनो, हे प्रयत्न करत असताना आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, सगळ्यांना असं वाटलं की राजभाऊ आमदार केलं, राजभाऊला आम्ही, राजभाऊनं कशी काय चूक केली.
विरोधी पक्षाला कोण पाठिंबा देत असते का? सत्ताधारीमध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार बनत होतं, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, तेव्हा सगळ्यांच्या नजर लागले ते माझ्याकडे. काय काय नंतर नावं ठेवत होती मला, ही काही म्हणले वेगळाच विचार करायला लागले. एकतर ह्याला अपक्ष म्हणून आपण निवडून दिलं आणि हा चुकीचा निर्णय घ्यायला लागलाय. बांधवांनो, तुम्हालाही माहित आहे, कुठलाही अपक्ष, आपल्या बार्शीमध्ये पण उदाहरण घडलं, कुठलाही अपक्ष आमदार ज्यावेळेस एखाद्या सरकारला पाठिंबा देतो त्यावेळेस काय परिस्थिती असते तुम्हाला माहिती. एकतर मंत्रीपद मागतो किंवा काही कुठल्या तरी मोठ्या एखाद्या उद्योग व्यवसायाचा विषय. मी फक्त त्या ठिकाणी मला कुठलंही पद मागितलं नाही, परंतु भविष्य काळात साहेबांना एवढीच विनंती केली, साहेब तुम्ही अत्यंत कर्तृत्ववान आहेत, आज नाही तर उद्या या राज्याचा गाडा तुम्हीच हाकणार आहेत, पण तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी भविष्य असताल या महाराष्ट्राचं, त्यावेळेस माझ्या बार्शीकडे जे काही दुर्लक्ष झालंय, दुर्लक्षित बार्शी आहे, ह्याचा बॅकलॉग म्हणून काढणे ही तुमची जबाबदारी आहे. अजिबात राजभाऊ काळजी करू नका. आणि मला पूर्णपणे एक आत्मविश्वास होता, कारण जो सकारात्मक विचार करतो माणूस त्याला खऱ्या अर्थानं काही गोष्टी कळतात. आणि मला भगवंताचा आशीर्वाद असल्यामुळं मला काही गोष्टी, मी भविष्यवाला नाही पण मला काही गोष्टी साक्षात्कार झाला होता की काही ना काही भविष्यात चांगलं, कारण तिन्ही पक्षाचं हे सरकार टिकू शकत नाही. आणि काही आंबेडकर साहेब, मी शिवसेनेत काम केल्यामुळं मी तुमच्या अगोदरच काही गोष्टी ओळखल्या होत्या, त्यामुळं हे सगळे अंदाज मला आलेले होते. आणि बार्शीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून विरोधी पक्षाला पाठिंबा दिला. आणि ज्यावेळेस आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, साहेब उपमुख्यमंत्री झाले, परत दादाही उपमुख्यमंत्री बांधव, तुमच्या समोरच सगळं आहे. प्रत्येक गल्ली, कुठल्याही गल्लीमध्ये जावा, कॉन्क्रीट रस्ता, चांगला डांबरी रस्ता आहे. आज पाणी टंचाई म्हणून काही तक्रारी या ठिकाणी किंवा विरोधक इथं आरोप करतात, त्याचा सुद्धा मी खुलासा करणार आहे. परंतु आज ही काय सगळं चकाचक झालेली बार्शी आहे. आज परांडा रोड असू द्या, त्याचबरोबर 422चा रस्ता असू द्या, पिंपळगाव रस्ता असू द्या, आगळगाव रस्ता असू द्या, तुळजापूर रस्ता असू द्या, सोलापूर रोड आहे, कासरवाडी रोड आहे, अलीपूर रस्ता आहे, उपळा, सगळे रस्ते बघा तुम्ही, कुठला राहिला. आणि हे शहरामध्ये येणारे रस्ते तर द्या, पण बाहेरचे सुद्धा रस्ते, सोलापूर रस्ता 2 तास लागत होते जायला, आज फक्त आपण एक 50 ते 55 मिनिटात जातो. त्याचबरोबर आपण उस्मानाबाद रस्ता तुम्ही त्या ठिकाणी बघा. आता तुळजापूर रस्त्याला सुद्धा आई जगदंबेच्या चरणी अर्पण केला, 248 कोटी काम कॉन्क्रीटचं त्या ठिकाणी चालू आहे. लातूर रस्ता पण आपण पूर्णपणे केला. आज या ठिकाणी सगळे चौपेर रस्ते या ठिकाणी बांधून, आज या ठिकाणी कोर्टाची इमारत, माडा, करमाळा, बार्शी या तिन्ही तालुक्याचं कोर्ट म्हणून आपण या ठिकाणी मोठीच्या मोठी सुसज्ज अशी आयटीआयकडे इमारत केली. आज माझ्या गोरगरीब बांधवांना ग्रामीण रुग्णालयाच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा घेतला. तिथं 100 कोटीचं हॉस्पिटल युद्ध पातळीवरती काम चालू आहे. तिथं सुद्धा गोरगरिबांना उपचार मिळणार आहेत. आणि मी आवर्जून सांगतो, त्या ठिकाणी कमीत कमी 110 लोकांचा स्टाफ असणार आहे. कमीत कमी 22 ते 25 डॉक्टर त्या ठिकाणी सातत्यानं उपलब्ध असणार आहेत. आणि अत्यंत मोठ्या हॉस्पिटल सारखं, डॉक्टर कर्मवीर मामासाहेब हॉस्पिटल सारखं ते हॉस्पिटल असणार. एक चांगल्या दर्जाचं मोफत अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं. आज भगवंत मैदान आपण कशा पद्धतीचं केलं. भविष्यात 422ला आपण 43 कोटीचं एक नवीन मैदान त्या ठिकाणी करतोय. शंकेश्वर उद्यान केले, अहिल्यादेवी होळकर उद्यान केलं, लक्ष्मी सोपान उद्यान केलं, ऑक्सिजन पार्क केलं. आज आपल्या ज्यांच्या जीवावरती आपण आपल्या सीमा सुरक्षित आहेत आणि त्यांच्या जीवावरती आपण शांतपणानं घरामध्ये झोप घेतो, त्या शहीद होणाऱ्या जवानांचं सुद्धा स्मारक आपण या ठिकाणी केलं, ज्यांनी आपल्याला अत्यंत चांगलं जीवन जगण्याची संधी दिली, रयतेचं राज्य या ठिकाणी निर्माण केलं. अशा छत्रपती शिवरायांचं शिवस्मारक आपण त्या ठिकाणी बांधून, आज बुद्धविहार सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. आज या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की सातत्यानं हा सगळा विकास करत असताना एकाच मुद्द्यावरती विरोधक येतात, एकाच मुद्द्यावरती या ठिकाणी बांधवांना विरोध येतात. पाण्याच्या बाबतीमध्ये 8 दिवस पाणी नाही, 10 दिवस पाणी नाही, याच्या बाबतीमध्ये आज सगळी जनता आहे, माझे तरुण बांधव आहेत, प्रत्येकाने बांधवांनो प्रत्येक निवडणुकीत कुठला ना कुठला मुद्दा चुकीचा काढला जातो. आता सुद्धा त्या काय झोपडपट्ट्या आहेत, म्हणजे झोपडपट्ट्या उठणार आहेत म्हणून काय जाणार तिथं पाठवून, परंतु कोण गोरगरिबाची घरं काढणार आहे, कोण असं पाप घेणार आहे. उलट घरं देण्याची भूमिका आज या बार्शी शहरामध्ये 1596 घरं आपण पिंपळगाव रस्त्याला त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि 3500 घरं सर्वसामान्य गोरगरिबाला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आपण दिलेले आहेत, पूर्ण झालेले आहेत. आणि मला सगळ्यात मोठा अभिमान तायापा वाटतो, यात मी वैदू वस्तीमध्ये पूर्वी फिरत होतो, सगळी पुढं
झोपडे आता यायचे तर काय होतं, तुमच्या इकडे यायचं म्हणलं तर सगळं चिखलात द्यावं लागायचं. आज वैद्य वस्ती असेल किंवा वासुदेव वस्ती असेल, नागजी कुठे गेले आमच्या अडचण आहेत का, सगळ्या वस्ती जर पाहिल्या तर उडण पत्र्याची घरं होती. आज या ठिकाणी सुद्धा पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आज सगळे गोरगरीब बंगल्यामध्ये राहायला जातात. ह्याच्यापेक्षा माझ्यासारख्याला अभिमान कुठला असू शकतो. एवढं काम या ठिकाणी आपण सगळ्यांना, आणि त्या ठिकाणी तायापात आज वैद्यवस्तीतल्या माझ्या बांधवांनी प्रवेश केला. मला आनंद झाला मित्रांनो. आणि तायापाच्या घरी सुद्धा ती घरकुल योजना ज्यावेळेस राबवलेली, केंद्रामध्ये त्याची दखल घेतली, त्यावेळेस आपले केंद्रीय मंत्री या तायापाच्या घरी जेवायला आले. मला बघायचं म्हणजे राजभाऊ नेमकी घरं कशी केलेत, आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काम करू शकलो. बांधवांना बागा असतील, शिवस्मारक असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या. आता पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही माहिती घ्या, खरोखर माहिती घ्या. तुम्हाला पण माहिती आहे की प्रत्येक महिन्याला मी उजनीच्या फिल्टर टँकवरती जायचो. सगळ्यांनी फोटो बघितले व्हॉट्सअपवर, फेसबुकवर पत्रकारांचे. मला एक सांगा की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, या देशाला संविधान दिलं, तुम्ही सगळे सुज्ञ नागरिक आहे. एखाद्याला जर विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधित्व मिळालं नाही, आता मला काय दुर्दैवानं मी आमदार होऊ शकलो नाही, या तालुक्याचा लोकप्रतिनिधी काय कारण असतील, माझ्याकडनं काय चुकलं असेल किंवा काय विरोधकांनी अफवा उठवले असतील किंवा काय माझ्याकडनं राहून गेलं असेल, ठीक आहे, मी त्याच्यामध्ये आणखीन काय बदल करन, सुधारणा करन, माझ्याकडनं काय चुकलं त्यामध्ये दुरुस्ती करून पुढे पाऊल टाकन. परंतु मला जर ते पदावरती मी पोचलो नसेल तर त्यांच्यावरती जर जबाबदारी टाकली असेल तर तुम्ही सगळेजण सांगा, मला कुठल्या अधिकारामध्ये नगरपालिकेमध्ये मिटिंग घेण्याचा अधिकार होता वर्षामध्ये? मी कुठं जिल्हाधिकारी साहेबांच्या तिथं बैठक घेऊ शकत होतो? उद्या सगळी लोक सुशिक्षित वर्ग किंवा सर्वसामान्य जनता म्हणली असते की लोकशाही पायाखाली तुडवतो हा माणूस. शेवटी हा देश लोकशाहीवरती चालणारा आपला देश आहे बांधव. आणि मला सांगितलं, मला म्हणले असते की राजभाऊ माझे आमदार आहे, ह्याला मध्ये मध्ये केल्याशिवाय जमतच नाही, ह्यांनी माझ्यावरती टीका केली असते, ह्याचा काय संबंध आहे म्हणले असते. आणि 1 वर्ष प्रशासक होता, तिथं कुठलंही लोकनियुक्त बॉडी नव्हती मित्र, नगराध्यक्षही नव्हते, नगरसेवकही नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये मी कशी बैठक घ्यायची तुम्ही सांगा. आणि आज या राज्यामधली माहिती घ्या, या तालुक्यातली माहिती घ्या, 296 कोटी रुपये मंजूर केले, पाईपलाईन त्या ठिकाणी मंजूर केली, आणि थेट उजनी ते बार्शी, आणि ह्यांनी जी मंजूर केली होती कुर्डवाडी बार्शी संयुक्त पाणी पुरवठा, 35% कुर्डवाडीला पाणी, 65% बार्शीला, आणि ती पण सगळी उलटी जुळली होती. सगळी पाईपलाईन बघा जीर्ण झालेली पाईपलाईन आहे. आणि ती पाईपलाईनची अशी अवस्था आहे, आम्ही रडकून येतो. सातत्यानं नगरपालिका सत्ता 1990 मंजूर झाली, 96 ला ती कार्यान्वित झाली, आणि त्या पाईपलाईनची आणखीन अवस्था कोणाला जाऊन बघायची असली व्हिडिओ येतात तुम्हाला सगळे. त्या ठिकाणी ती चहापेक्षा किटलीच गरम आहे अशी परिस्थिती. त्या पाईपलाईन पेक्षा त्या मेंटेनन्सलाच खर्च जास्त झाला. त्याचं रेकॉर्ड काढून बघा नगरपालिकेमध्ये. एवढ्या वेळेस फुटली की माणसं वैतागून जातात. दर आठवड्याला 15 दिवसाला फुटती पाईपलाईन. परंतु आताच्या पाईपलाईनची तुम्ही माहिती घ्या, एकदा सुद्धा लिकेज होणार ना अशा क्वालिटीचा पाईप त्या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला आवर्जून मी शब्द देतो की ज्यावेळेस सगळे पत्रकार आले, काही जनता आली माझ्याकडे, काय अधिकारी आले, भाऊ आम्ही काम कसं करायचं, आमच्या मदतीला कोण नाही, त्यावेळेस गेल्या 3 महिन्यापूर्वी मी त्या साईटवरती गेलो सगळ्यांना घेऊन. रातोरात रात्र 2 दिवस तिथं फिरलो आम्ही, सगळी साईट. तिथं जॅकवेलचं काम पूर्ण झालेलं अगोदरच, आंबाडला टाकी पूर्ण झालेले, 60% पाईपलाईन 55-60% पूर्ण झालेले. आणि त्या ठिकाणी MIDC कोरगाव टेंभुर्णीला पाईपलाईनचं काम थांबलं होतं. त्या ठिकाणी बैठक घेणं गरजेचं होतं. शिवसाहेब मला म्हणले, भाऊ मी काय करू आता, मी कसं करणार साहेब म्हणलं. मी पालकमंत्री जयाभाऊ गोरेंना फोन केला, भाऊ माननीय जिल्हाधिकारी साहेबाला मी पण विनंती केली आणि त्यांनाही फोन करायला सांगितलं की तिथं 1-2 बैठका घेणं गरजेचं आहे. नॅशनल हायवेची माणसं, अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, MIDCचे अधिकारी, या सगळ्यांना तिथं बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी तो प्रश्न सोडला. MIDCला पैसे वर्ग केले आणि मग तिथलं काम सुरू झालं. 3 महिन्यात असताना आता युद्ध पातळीवरती काम चालू आहे. तुम्हाला मी जबाबदारीने शब्द देतो मित्रांनो, आणखीन त्याला 75 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. त्याचा सुद्धा प्रस्ताव मध्यंतरी गेल्या 3 महिन्यापूर्वी MGBच्या त्या ठिकाणी पाठवला. त्याचे TS वगैरे सगळे करून मंत्रालय स्तरावरती प्रस्ताव गेलेला आहे. आता ह्या 3 महिन्यामध्ये तो प्रस्ताव पाठवला, त्याच्या अगोदर 9 महिने त्याची गाडी सुद्धा हल्लेली नव्हती. आज या ठिकाणी एवढे 296 कोटी रुपये आणून सुद्धा 5 वर्ष पाणी आलं नसतं जर हस्तक्षेप केला नसता. आणि त्या ठिकाणी जे पाणी आपण
या ठिकाणी बांधवांनो आपल्याला आणायचं अत्यंत त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागणार 75 कोटी आणावं लागणार आहे हे आणू शकणार आहेत का तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं की प्रत्येक 15 दिवसाला महिन्याला आठवड्याला एक पत्रकार परिषद असेल बार्शी नगरपालिकेला 25 कोटी बार्शी तालुक्याला 50 कोटी उपसा सिंचन योजनेला 700 कोटी जलजीवन मिशनला 150 कोटी अमुक अमुक ह्याच्यासाठी सगळ्या मुख्यमंत्री सडक योजनेतनं 50 कोटी या आपल्या नगरोत्तर मधनं 92 कोटीचा रस्ता ह्याचं किती किती तुम्ही वाचले सगळ्यांनी पेपर 1 वर्षामध्ये कुणी वाचलाय का पेपर वाचलं ऐकलंय का की 1 कोट आले 2 कोट मग आपला विकास कशामुळे थांबलेला आणि मला नैतिक दृष्ट्या त्या ठिकाणी कायदेशीर संविधानाच्या माध्यमातून मला जी काय आपली लोकशाही मला मध्ये बोलता येत नव्हतं परंतु नाईलाज झाला आणि मी 3 महिने झालं हस्तक्षेप करायला सुरुवात केली कारण उद्या मला तुम्ही सगळे म्हणणार होते की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत भाऊ तुमच्या एका फोनवर एवढी मोठी किंमत असताना तुम्ही का थांबले मला तुम्ही नावं ठेवली असती दोन्हीकडनं माझी कात्रीत सापडल्यासारखी अवस्था होती परंतु मी थोडी तमानं बाळगता सहभागी झालो कामकाजाला सुरुवात केली आज या ठिकाणी जी एवढा मोठा पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी झालो कित्येक तरी संकट दूर केली असंख्य त्या ठिकाणी मय झालेल्यांना पैसे मिळवून दिले सगळ्या शेतकऱ्याला पैकीच्या पैकी सगळ्याचे पंचनामे करून सगळ्यांच्या अकाउंटवरती दिवाळी आज सगळी चांगली शेतकरी बांधवांची साजऱ्या करण्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो ह्यांनी कुठं काय रोल केला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा पैसे मिळवून दिले ते बसत नव्हते शास्त्रज्ञ बोलवले त्याच्यावरती पुण्यावरून सगळ्यांना माहित आहे की पालकमंत्र्यांनी आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटलो द्राक्षाचं कसं नुकसान झालेलं आहे द्राक्ष कसे लागणार नाहीत ते आम्ही पुराव्यानिशी सिद्ध केलो एवढं जागेवरती जाऊन फील्डवरती काम करणार इथं थोडं उचलली जीभ लावली टाळ्याला आणि टीका केली असा अर्थ याचा होत नाही मानव ह्याला फार मेहनत घ्यावी लागते आणि ह्या काम करण्याच्या वेळामुळेच मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आज जर मी चित्र पाहिलं आता मी एवढं फिरतोय किंवा सगळ्यांच्या गाठी भेटलो सगळे पैकीच्या पैकी मला सगळे दिसायला लागले मी 96 पासून राजकारणात आलेली जी मंडळी आहे ती सगळी इथं दिसायला लागली सुधीर दिसायला लागले बापू दिसायला लागला कोण नाही राहिले सगळे आणि ह्याच्यामुळे मला पूर्ण आत्मविश्वास आहे की तुमच्या सुद्धा लक्षात आलं की राजूभाऊ आपला चुकलेला नव्हता राजूभाऊ विकास कामाच्या ह्याच्यामध्ये वेळ त्या ठिकाणी अडकून बसला होता आणि मी खरं सांगतो मी जर 2.5 वर्ष तिथं झटलो नसतो 3-3 दिवस मुंबईला थांबलो नसतो बांधवांनो तर आपल्याला एवढे पैसे मिळालेच नसते 4-4 हजार कोटी आणि एवढे 4-4 हजार कोटी आणले त्याच्यावर पण माझ्यावर टीका आणली म्हणले 4,000 कोटी असते तर मी सोन्याची लंकाच केली असते आता तुमची तुम्हाला लंका किती आहे तुमची तुम्हाला लकला तुमच्या बंगल्याची लंका कशी आहे तालुक्याला माहित आहे हडपसरची लंका तुम्हालाच माहित आहे ती लंका तुमची तुम्हाला लकला परंतु खऱ्या अर्थानं उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तुम्ही जाऊन बघा साहेब तिथे सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज पाणी चाललंय पुण्याचा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे उपळाई ह्या सगळा परिसर बघा एवढे साठवण तलाव केल्यात सगळे भरल्यात जवळपास 25 साठवण तलाव पूर्ण झाल्यात 37 पैकी आज किटीवर त्या घोराड्यावरती होणार आहेत काही बंधारे केले आहेत आज सासुऱ्याचे बंधारे बघा तडोळ्याचे बंधारे बघा पाणी साचलेलं आहे आज बिडकी नदीवरचे बंधारे बघा आज जाऊन तिकडे मांडेगावचे बंधारे बघा एवढं पाणी साचलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि त्यांच्या उत्पन्नातनं त्यांना जी सोन्याचा घास जाणार आहे हीच खऱ्या अर्थानं आमची सोन्याची लंका आहे शेतकऱ्याच्या तोंडात सोन्याचा घास जाऊ दुसरी लंका असून कुठली सोन्या आणि MIDC पण जाऊन तुम्ही बघा कधीची MIDC 600 एकर प्रस्तावित झाली नारायण राणे साहेबांच्या वेळेस 135 एकर भूसंपादित केली 600 एकरची कधी सुद्धा ह्यांनी महाशयाने त्यात लक्ष दिलं नाही त्यावेळेस जमीन संपादित केली परत काहीच नाही परत रस्ते गटारी त्यावेळेस केल्या त्याच्यानंतर काही नाही MSCBचं काम थांबलं पाण्याचं थांबलं परत आता मी 2.5 वर्षामध्ये 2 सबस्टेशन 5 MUA चे केले विहीर पाडली पाईपलाईन केली सगळं झालं आता लाईट तिथं त्या ठिकाणी आली आणि ती लाईट आल्यामुळे आता 25-30 उद्योग उभा राहिले आणि आजही तुम्हाला मी जबाबदारी सांगतो की आपल्याला त्या ठिकाणी 135 एकरच्या पुढे बांधवांना जागा मिळाली नाही शेतकरी बांधवांनी मला सांगितलं बैठका घेतलं भाऊ आता आमची जमीन काय घेऊ नका त्यामुळं आपण निर्णय बदलला तिथं जमीन आता काय घेणार नाही आपण उपळाई जामगाव जिथं आमच्या स्वतःच्या जागेमध्ये सुद्धा असेल आणि वैरागला कारखान्याच्या जागेवरती 3 ठिकाणी आपण MIDCचे प्रस्ताव त्यातला एक जवळपास प्रक्रिया सुरू झालेली आहे जामगावची उपळाईचाही सगळ्या शेतकऱ्यांबरोबर बैठक घेऊन देतो वैरागचाही देतो आपल्याला चारही बाजून आपल्याला 4 MIDC करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्या इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळणारच नाही आजची काय परिस्थिती आहे तुम्ही बघा तुम्ही सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे 10 वर्ष बार्शी 10 वर्ष बार्शी मागे गेली आणि 15 वर्ष बार्शी मागे गेली अजिबात चिंता करू नका फक्त मी बघा सांगितल्याप्रमाणे जी अडचण होती माझी
कायदेशीररित्या किंवा माणुसकी दृष्ट्या मला मिसळता येत नव्हतं. मी स्वतः सहभागी झालो आणि आता तुम्ही ठरवले ना, जेव्हा झालं 1 वर्षापूर्वी झालं. आता या ठिकाणी बार्शी नगरपालिका कसल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या ताब्यामध्ये देण्याचा निर्णय जनतेने घेतल्यानंतर याला कोण रोखूच शकत नाही, तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नगरपालिका गेली की बाजार समितीचं पण आज सगळे विड्रॉल झालेलं आहे, पॅनल जाहीर झालेलं आहे. ही सत्ता येणार आहे बांधवांनो, त्याचं प्रत्येक आज एक बिनविरोध झालेला आहे. आणि आणखीनही सांगतो, मग संदीप पानाल्यासारखा 8-10 उमेदवार इकडले उमेदवार तिकडं इथं पण आहेत, त्यांना उमेदवार मिळाले आणि उमेदवाराच्या बाबतीमध्ये ती ह्याला तुझजवळ काय तुझजवळ काय अशा उमेदवार पण म्हणले तुमच्याजवळ पण काय, तुमचं तुम्ही जावा म्हणले, आम्ही चाललो राजभाऊ. आणि आता एक बिनविरोध झाल्यात. तुम्हाला आणखीन सांगतो, त्या दिवशी 4 बिनविरोध होत होते, पण दरोदर बसवले. तुम्हाला माहिती आहे पत्रकारांना जाऊ नका. आणि आणखीनही पत्रकारांना सांगतो, तुम्ही लक्ष ठेवा, शेवटच्या 2-3 दिवसामध्ये 7 ते 8 उमेदवार त्यांच्या पार्टीमध्ये येणार आहेत. तुम्हाला सांगतो, सगळेजण मला भेटायला हे काय माणसं विचित्र आहेत, ह्यांच्या काय आम्ही नादी लागत नाही. खऱ्या अर्थानं बार्शीचा विकास हा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार आहे, महायुती सरकार राज्यामध्ये, फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, दादा आहेत. आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून तुमचे चांगले संबंध आहेत. या बार्शी तालुक्याचा विकास करा आणि बार्शी तालुक्याला पाठीमागे राहून देऊ नका, ही भावना सगळ्याची आहेत बांधवांनो. आणि खरोखर मी तुम्हाला सांगतो की ह्या जानेवारी नंतर 15 जानेवारीच्या आत सगळ्या निवडणुका संपतात. 4 वर्ष निवडणुका नाहीत परत, 4 वर्ष थेट 4 वर्षांनी. 1 वर्षात बघितलं गेट सुद्धा उघडलेलं नाही. आणि इथनं पुढे जर आपल्या म्हणजे होणार नाही, मला खात्री आहे. आता तुम्ही सगळे दिसले की विषय संपला, क्लिअर कट जनतेनं ताब्यात निवडणूक घेतली. पण अशी माणसं जर सत्तेत दिसली तर गेट पण नाही आणि काय पण नाही. बार्शीत हरे हरे गोपालाच, दुसरं काय नशिबाला नाही. फक्त 4 वर्ष पश्चातापाशिवाय काय होणार नाही. माझ्या प्रतिष्ठेसाठी नको, माझ्या अस्तित्वासाठी नको, कोणाच्या पदासाठी नको, फक्त लेकरा बाळाच्या पोटा पाण्याकरता आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतीला पाणी मिळण्याकरता आणि आपल्या बार्शीचं अर्थकारण सगळं वाढण्याकरता आपल्याला ही निवडणूक अत्यंत काळजीपूर्वक यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे. फक्त काही विषय जे झाले आहेत बांधवांनो, काही जी जुनी मंडळी होती आपली, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, भाऊसाहेब जाडबुके, काकासाहेब सुलाके, ही जी जुनी जाणची आता एकत्रित कुटुंबांनी दिलेली जागा किंवा काही हे ज्या घटनाक्रम झाल्यात, काही उद्योगपती आहेत, काही मामांच्या संस्थेमध्ये शिकले आणि या ठिकाणी राहिली मंडळी डॉक्टर म्हणून. वैद्यकीय क्षेत्र आहे आपलं, शैक्षणिक क्षेत्र आहे. आणि व्यापारी जी बार शिकले की स्वतःच्या ताकदीवरती व्यापार केला, त्यांना सहकार्य मिळत नसायचं. परंतु आताच्या ज्वारीच्या उद्योगातनं किंवा कडबा कुट्टी असेल किंवा दिलीप गांधी सारखा एक माणूस पुढे आला, सोयाबीनचा प्लॅन्ट उभा केला जवळपास 250 कोटीचा, 1000 लोकांना काम मिळालं. असे 2 उद्योगपती आणखीन या ठिकाणी येणार आहेत प्लॅन्ट उभा करायला, त्याच्यातनं 1000 पोरांना उद्योग मिळणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या जर झाल्या तर आपल्याला महायुतीशिवाय किंवा सरकार असले, कारण 2 उद्योग जे यायचे होते या वर्षामध्ये ते थांबले. भाऊ तुम्ही आमदार नाहीत, सगळं नीटनेटकं झाल्याशिवाय आम्ही, कारण कुठलाही उद्योगपती त्याला सपोर्ट चांगला असल्याशिवाय गुंतवणूक करत नाही. आणि गुंतवणूकदार चांगले आणण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला ह्या सत्तेची फार मोठी आवश्यकता आहे. कुणाच्याही स्वार्थासाठी ही सत्ता नाही, तर जनतेच्या हिताकरता ही सत्ता आणण्याची जबाबदारी तुमची असेल. आणि मला पूर्ण खात्री आहे की तर कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही काका सुद्धा तुम्हाला घरोघरी भेटल की असं झालं तर जरा अजिबात नाही. या ठिकाणी सगळे एक जीवाने आहेत. आम्ही प्रत्येकाने एकही कार्यकर्ता, एकही उमेदवार कुठला ज्यांनी विड्रॉल केले, एकही सिंगल नाराज तुम्हाला दिसणार नाही. सगळे ताकदीनं अत्यंत जिद्दीनं पळतात. तुम्ही जनतेने यांना आशीर्वाद द्यावे. आणि या प्रभागातून आमच्या गव्हाणी ताई, त्याचबरोबर दीपक आंबारे आणि आमच्या तेजस्विनी ताई कतले, बार्शीची लाडली बहीण, यांना आपण सर्वांनी कमळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबा. बोलण्यासारखं भरपूर आहे, रात्रभर पण कामं केलेली, सांगितलं तरी जे वेळ पुरणार नाही. पुढे आणखीन दुसऱ्या प्रभागामध्ये मला सभा घ्यायची बांधवांनो, तर मी ही सगळी निवडणूक तुमच्या हातामध्ये सोपवतो. तुम्ही प्रत्येक जण स्वतः उमेदवार आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. माझ्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, एक सोन्याचा घास प्रत्येक माझ्या तरुणांच्या पोटामध्ये जावा, शेतकऱ्याच्या ही भावना ठेवून निवडणूक लढवा. कुठल्याही आपल्यावरती विश्वास ठेवू नका. काय मला बोलायचं त्यांनी बोलू द्या, माझ्या डोक्यात धोंडा घातला तरी मला मान्य आहे, परंतु माझ्या एखाद्या चुकीमुळे बार्शीचं नुकसान होणार नाही याकरता मी सगळे सुद्धा त्यांचे काय शिव्या बिव्या खायला तयार आहे. अजिबात काळजी करू नका. माझ्याकडनं काय कुठला आता ती रागाच्या भरात मी शांत झालेलो, अजिबात मला होतं तरकटीपणा. मी सगळा स्वभाव बदललाय. एवढं मी आणि बदलायचं कारण तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी 10 पाऊल महागा घ्यायची तयारी सुद्धा ठेवलेली आहे बांधवांनो. सगळेजण काळजी घ्या, एवढंच मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो. आणि आपण
सगळेजण या बार्शीचं रेकॉर्ड ब्रेक कराल आणि विधानसभेचं जी काही घटना घडली त्याचं एक चित्र वेगळं करून आदरणीय फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना, दादांना दाखवून द्याल किंवा त्यांना सांगाल की आम्ही बार्शीकर किती सुज्ञ आहे एवढंच दाखवा, एवढीच नम्रतेची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला. आदरणीय नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आदरणीय तेजस्विनीताई कटले यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. संदीप फोन नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आणि बोला. सॉरी, मी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजस्विनी प्रशांत कचले आणि इथले अंबारे आणि गव्हाणे हे उमेदवार आहेत. तर आपण सुज्ञ मतदार आहात, आपल्याला विकास कामासाठी आदरणीय राजाभाऊंना साथ द्यायची आहे. तर आम्हाला आपण भरघोस मतांनी विजयी करून द्यावे. धन्यवाद. वेळ कमी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ